रेल्वेत बेकायदेशीररित्या व्यवसाय करणाऱ्या फिरत्या विक्रेत्यांविरोधात रेल्वे पोलिसांनी मोहीम सुरू केली आहे. रेल्वे स्थानके आणि धावत्या गाड्यांमध्ये परवान्याशिवाय व्यवसाय करणाऱ्यांना ताब्यात घेऊन दंडाच्या कारवाया केल्या आहेत. पाण्याच्या 19,000 बाटल्या जप्त करण्यात आल्या. विभागीय व्यवस्थापक इंदू दुबे, अतिरिक्त व्यवस्थापक ब्रुजेश कुमार सिंह यांच्या आदेशानुसार कारवाया करण्यात आल्या. 27 एप्रिल 2024 पासून सुरू केलेल्या या मोहिमेत पुणे, दौंड, मिरज, सातारा, अहमदनगर, कोपरगाव, बेलापूर आदी प्रमुख स्थानके आणि प्रवासी गाड्यांमध्ये कारवाया झाल्या. अनधिकृत विक्रेत्यांकडून प्रवाशांच्या आरोग्याला धोकादायक अन्नपदार्थ विकले जात असल्याचे तपासणी दरम्यान आढळले. शिजवलेले अन्न, अनधिकृत ब्रँडचे पॅकिंग केलेले पिण्याचे पाणी, अस्वच्छ परिस्थितीत पॅक केलेले स्नॅक्स तसेच गाडीमध्ये आणि प्लॅटफॉर्मवर चहा, कॉफीची विक्री होत असल्याचे आढळले. मोहिमेत 560 अनधिकृत विक्रेत्यांना पकडण्यात आले. त्यापैकी 351 विक्रेत्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांच्याकडून 3,17,425 रुपये दंडाची वसुली करण्यात आली. विविध केटरिंग स्टॉल्सची अचानक तपासणी केली असता अनेक दोष आढळले. या परवानाधारकांना दंड ठोठावण्यात आला. कर्मचाऱ्यांनी प्रवाशांशी गैरवर्तन करू नये अशा सूचना देण्यात आल्या. प्लॅटफॉर्मवरील विविध अनधिकृत स्टॉलमधून 9 खाद्यपदार्थांचे नमुने गोळा करण्यात आले. त्यांची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात येणार असून दोष आढळल्यास कारवाई करण्यात येणार आहे.